ग्रामस्थ आहेत, एकदा तरी तुम्ही भेट द्या. आज आम्हाला स्वतः पत्र द्यावं लागलं की आमच्या नवनादेवी मंदिरात या म्हणून, ते सुद्धा तुम्ही नाकारलात का? तर तुम्हाला संरक्षण पाहिजे. ग्रामस्थांची भीती वाटली. स्वतः तहसीलदार साहेब बोलतात, याचा अर्थ काय समजायचा आम्ही? तहसीलदार साहेबांनी मॅडमला सांगितलं की आहे ना, यांना संरक्षण द्या म्हणून, यांच्या बरोबर जावा म्हणून. ते आता आलेच नाही. म्हणजे आम्ही ग्रामस्थ पूर्ण आहोत. काय आमचा न्याय हक्क? एका व्यक्तीसाठी तुम्ही सगळे तुटून पडलाय तिथं. फक्त मी सांगताय प्रस्ताव परत आले, पुनर्पणे झाल्यानंतर प्रस्ताव किती आले? प्रस्ताव सांगणार किती आले? त्यांना काहीच नाही बघा मॅडम, माहिती देताना पहिलं पत्र वाचा आणि मग आम्हाला सभागृहात माहिती द्या. पाहिजे तर परत एकदा मीटिंग लावा. आमच्याकडे लेखी पत्र आहे, त्यामुळे तुम्ही माहिती देताना, जबाबदार व्यक्ती माहिती देताना पुन्हा एकदा अभ्यास करा. नगराध्यक्षांना जवळ घ्या, सगळ्यांना घ्या, बैठक बसवा आणि पाटील साहेबांना घ्या, चर्चा करा आणि मग जे योग्य आहे ते उत्तर द्या. काय म्हणता याबाबत? नाही नगराध्यक्ष साहेब, मग कसं असतं माहिती आहे, अडाणी जनता समजली जाते. मला सांगा ना, तुम्ही सांगा 4 वर्ष झाली. ह्या मॅडम आमच्या मुख्याधिकारी आल्या, हे काय करायला पाहिजे? बाहेर काढायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. इथे एका व्यक्ती ही व्यक्ती कोण आहे, इथं लोक किती आहेत? म्हणजे कोत्रेवाडीत कोण राहत नाही? कारण नागरिक सांगा ही किती आहे, तिची घरपट्टी किती वसुली आहे, हो पाणीपट्टी किती वसुली आहे? लोक राहतात ना. पाणी खड्ड्यात भरपूर सांगणार काय? घरपट्टी किती घर आहे? मॅडम माहिती नाही दिला. मॅडम हे बघा, आपण जबाबदारी व्यक्ती आणि सन्माने सांगतो, तुमचा आम्ही मान सन्मान ठेवतो. पण तुम्ही जे आता आम्हाला सांगताय की आम्ही प्रोजेक्ट दाखवतो, प्रोजेक्ट आता नाही मॅडम दाखवायचा. ज्या वेळेला तुम्ही चार्ज घेतात या पदाचा, त्यावेळेला सगळा रत्नागिरीपासून अभ्यास करायला पाहिजे होता आणि मग सांगायला पाहिजे होतं मी खरेदी करायची आधी तुम्हाला प्रबोधन करतो. आम्ही सन्मानाने तुमच्या जवळ आलेलो असतो आणि प्रबोधनचं पत्र हे बघितलेलं असतं. आज तहसीलदार साहेब सांगताय की ह्या लोकांच्या समस्या सोडवा, तेव्हा तुम्ही आम्हाला सांगताय की प्रोजेक्ट दाखवतो. ऐका सर, ऐका ना, काय चाललंय काय साहेब? अहो कोणालाच उत्तर नाही त्या प्रश्नांची. घेऊन उभा राहताय. आमचं नगरसेवक म्हणाले त्याप्रमाणे आमचा जो प्रस्ताव आहे, आमच्या कोथरेवाडीच्या ग्रामस्थांना जे किती उद्ध्वस्त होतोय जनजीवन, त्याच्यासाठी का तुम्ही स्थानिक नगरसेवक सुद्धा आलात नाही? बाहेरचे आले त्यांना हिंदी पिटिका पण माहित नाही आहे. पण हा एक विषय आहे गावात. म्हणजे तुम्हाला असं गृहीत धरलं नगरपंचायतीने की कोथरेवाडी ग्रामस्थांना विचारायची गरजच नाही, तिथली एक व्यक्ती सगळ्यांना सांभाळून घेईल. साहेब सगळ्यांना त्यामुळे आज आम्ही एक परत विनंती करतो. बघा सारखी आम्ही विनंती आता करत इथं तोडगा पडूया. तुम्ही जर आमचा प्रकल्प रद्द करणार असाल तर तसं आम्हाला तसं काही लेखी द्या, किंवा आजचा हवा यशस्वी झाला, पुढच्या काय आम्हाला जर वेळ द्यायची असेल तर तशी द्या. पुढच्या काळात प्रश्नांची उत्तरं नाही सांगा, पुढच्या सगळ्यांना अभ्यास करा.